पुरामंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी दाखविना कधी कुणा डोळ्यातलं पाणी जिजू जिजू संसाराचा गाडा केला ओटामंदी हासू जरी कना वाकला घडीभर तू थांब जरा ऐक त्याची धापर दर्यव घडहाय गड्या उमगाया बापूर उमगाया बापूर बाप होता तो काळ ज्या काळामध्ये 5 सत्ता या महाराष्ट्राच्या भूमीवर थैथै नाचत होत्या अन्याय होत होते अत्याचार केले जात होते आणि गावाची गावं लुटली जात होती गावाची गावं पेटली जात होती लुटलं जात होतं सर्वस्वानी लुटली जात होती माय बहिणीची अमरू कोण वाचवेल याला या परिस्थितीमध्ये जिजाऊंच्या अंतःकरणामध्ये वेदना आहे आणि असा कुणीतरी जन्माला यावा जेणे हा अन्याय अत्याचार संपुष्टात आणावा आवाज द्या मगवाच्या सारखा मोकळा करा आवाज जाम झाला गावाची गावं लुटली जात होती गावाची गावं पेटली जात होती मंदिराचे कळस पाडले जात होते एक नाही दोन नाही तब्बल 750 वर्ष या भारताची लूट करण्यात आली अहो या भारतामध्ये इतकं सोनं नाणं होतं ना एकेकाळी या देशाला सोने की चिडिया म्हटलं जात होतं जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा वो भारत देश है मेरा वो भारत देश है मेरा जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पद पद रगता डेरा वो भारत देश है मेरा वो भारत देश है मेरा जहाँ ऋषि मुनि हर पल हर दम जपते हरि नाम की माला संपन्नता होती सोनं होतं नाणं होतं वैदिक परंपरा होती पण अनेक परप्रांतीय सत्तांनी या भारतावरती आक्रमण केली आणि या भारताला तब्बल 750 वर्ष लूट केली मायबाप खूप प्रचंड दुःख यातना इथल्या रयतेने भोगल्या जिजाऊंच्या मनामध्ये प्रश्न आहे या रयतेचं स्वराज्य आलं पाहिजे अरे साळीमाळी कोळी आवाज शिंपी तांबोळी महार मांग चाबार कुंभार लोहार सुतार मुसलमान मराठा 18 पगड जातीचं 12 बलुतेदाराचं स्वराज्य निर्माण झालं पाहिजे पण करावं कसं गडाच्या खालून खबरा यायच्या एवढी अत्याचार चालले जात होते मायबाप जिजाऊ त्या शिवनेरी किल्ल्यावर शिवाई देवीचं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये जिजाऊंनी उठावं आणि त्या शिवाई देवीच्या पूजेकरता जावं एके दिवशी जिजाऊंनी आपलं पूजेचं ताट घेतलं आणि सरळ शिवनेरी किल्ल्यावरील शिवाई देवीच्या मंदिरामध्ये पूजा करण्याकरता गेल्या त्या शिवनेरी किल्ल्याचे किल्लेदार आहेत शिरोजी विश्वासराव आणि त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई या दोघांच्या सहवासात जिजाऊ राहत आहेत नातं काय विहीन आणि व्याहीन का शहाजी राजांना आदिलशाहीमध्ये चाकरी करायला जावं लागलंय आणि पोटामध्ये लहान बाळ असल्यामुळे जिजाऊंना तो प्रवास सहन झाला नाही म्हणून शिवनेरी किल्ल्यावरती जिजाऊंनी थांबलेले आहेत जिजाऊंनी ताट घेतलं आणि त्या मंदिरामध्ये प्रवेश केला पूजेला बसणार तोच त्यांच्या कानावरती एक आरळी आली आई ग आई आई वाचवा हरिवन मला उचलून देतो माझ्यावरती अन्याय करतो वाचवा जिजाऊ तटकन उठल्या आणि दिंडी दरवाजाकडे धावत धावत गेल्या लक्ष्मीबाईंनी पाहिलं आणि हात आडवा केला कुठं जातासा वहिनीसा या अवस्थेमध्ये तुम्ही गड उतार होणं तुमच्यासाठी आणि बाळासाठी चांगलं नाही जिजाऊ बोलतात जाऊ दे ग बाई मी जर गेले नाही ना
त्या कोवळ्या लेकराची माय माऊलीची अब्रू वेशीला टांगली जाईल ग बाई, मला जाऊ दे. लक्ष्मीबाई बोलतात, कुणा कुणाच्या अब्रूचं रक्षण करणार तुम्ही? अहो गेल्या 8 दिवसापूर्वी एक सासूरवासीन नांदायला म्हणून गावामध्ये आली, पण त्याच वेळी त्याच्यावरती पडली त्या यवनाची नजर. तिचं रूप सौंदर्य त्याच्या मनामध्ये भरलं. त्याला हात टाकली घोड्यावर आणि भोगली रानो मार. या मातीचा कण निकण शहाला हंबरला फोडला, पण वाचवेल ते कोण? धावून येईल ते कोण? तिचा दादा धावून आला मासा, पण त्याच वेळेस त्या यवनाची निघाली लग्न ती शमशेर समसम वार झाले आणि उभा उभा रक्ताच्या थारोळ्यात आला मासा, जागीच ठार केला. जिजाऊंच्या मनामध्ये वेदना आहे, माझ्या माय माऊलीची अब्रू या राज्यामध्ये सुरक्षित नाही. अरे आम्ही स्वतःला पुणे परगण्याची राणी म्हणून घ्यावं आणि रयतेवर होणारे अन्याय आणि अत्याचार उघड्या डोळ्याने आम्ही पाहावे. हे कम नशिबी राणी पण आमच्या नशिबी आलं का? जिजाऊंच्या मनामध्ये प्रश्न आहे. जिजाऊ सदरेवर बसलेले आहे आणि लक्ष्मीबाई यांच्या सोबत त्या बोलतात. तो जे खेळ धावत आलेला आहे, अंगाने घामाघूम झालेला आहे, अंग घामाने डबडबलेले आणि मुजरा करता झाला मासा, अन्याय झाले मासा, अत्याचार झाले. जिजाऊ बोलतात, सांगा झालं काय, पटकन बोला. आणि हेर सांगू लागला मासा, तुमचे वडील लखोजीराव जाधव सोबत अचलोजी रघोजी आणि यशवंतराव तुमचा भाचा त्या देवगिरीच्या किल्ल्यावर त्या हजरत बादशाहला कुर्निसाद करायला गेले मासा, पण त्याच्या मनातलं काळ बेळ कळालं नाही. सुलतान अचानक दरबारातून उठून गेला. त्या यवनांच्या लगलग त्या शमशेरी निघाल्या आणि तुमचे वडील लखोजीराव जाधव सोबत 2 बंधू आणि तुमचा कोवळ्या वयातला भाचा यांची भर दरबारामध्ये कत्तल झाली मासा. तुमच्या माहेरच्यांच्या रक्तानं उभा देवगिरी नाहून निघाला मासा, नाहून निघाला. जिजाऊंच्या तळपायाच्या मस्तकाला गेली आणि ज्या जाधवरावांच्या जीवावर ही सुलतानी सत्ता उभी राहावी आणि त्याच जाधवरावांची भर दरबारामध्ये कत्तल व्हावी. कधी थांबणार हे अन्याय, कधी थांबणार हे अत्याचार? माझी जाऊ अन्न पाण्याचा त्याग केला. लक्ष्मीबाई बोलतात, अहो तुम्ही पोटोशी आहात. या अवस्थेमध्ये स्वतःचा नाही, कमीत कमी पोटातल्या बाळाचा विचार करा, त्याच्यासाठी काहीतरी अन्न ग्रहण करा. जिजाऊ म्हणतात, आम्हाला काही खाऊ वाटत नाही, आमच्या मुखाकडे अन्नाचा घास जात नाही. लक्ष्मीबाई म्हणतात, अहो या अवस्थेमध्ये डोहाळ्या लागत असतात, चिंचा आवळी कैऱ्या बोर, तुम्हाला काही खावंसं नाही वाटत, तुम्हाला काही प्यावंसं नाही वाटत. आणि जिजाऊ काय बोलणार, तो दुसरा हे धावत आले आणि मुजरा करता झाला, अन्याय झाले मासा, अत्याचार झाले. जिजाऊ म्हणतात, आम्हाला धीर धरवत नाही, बोला सांगा. आणि हे सांगू लागला मासा, भोसले घराण्याची कुलवधू खेळोजी राजांची धर्मपत्नी त्या पंचवटीवर स्नाना करता गेली मासा, पण त्या महावत खानाची नजर तिच्यावरती पडली आणि दिवसा घोड्यावर टाकून उचलून नेली मासा, उचलून नेली. आता मात्र मासाहेबांच्या तळपायाची आग मस्तकाला गेलेली. मासाहेब तारकन उभ्या राहिल्या, दोन्ही हाताच्या मुठ्या वळल्या, चेहरा लालबुंद आणि चेहऱ्यावर सूर्यासारखं तेज आणि कडाडल्या सौदामिनी मातेला माईसाहेब. लक्ष्मीबाई तुम्ही म्हणता ना तुम्हाला डोहाळे कशाचे लागले? सांगते माझे डोहाळे ऐका. मला वाटतं जिरीटोप परिधान करावा, या अंगामध्ये चिलखत घालावं, लखलखती शमशेर म्यान करावी, वाघावर बसावं, टाच मारून मान ठोकावी त्या घोड्यावर आणि आया बहिणींच्या अब्रूवर हात टाकणाराची धड्या शिऱ्या कलम करावी, खांडारी करावी त्यांची. आणि जिजाऊ सरळ गेल्या त्या शिवनेरी किल्ल्यावरच्या शिवाई देवीच्या मंदिरामध्ये आणि शिवाई देवीला गारानं मांडलं. अगं बये, दिवसा ढवळ्या माय माऊलीची अब्रू वेशीला टांगली जाते, तुला उघड्या डोळ्याने पाहवत तरी कसं? ये आई ये, माझ्या उदरामध्ये असा पुत्र घाल जो या अन्याय अत्याचाराला संपुष्टात आणेल आणि या गोरगरीब रयतेच्या शेतकऱ्याचं आणि कष्टकऱ्याचं स्वराज्य निर्माण करेल. हे अंबिके रणचंडिके वरदायिनी वरदान दे, उन्मत्त ही सिंहासने चिर फाडणे माझा पुत्र दे. अगं आई, माझ्या उदरामध्ये शिवाचा अंश असलेला पुत्र घाल. आणि गारानं म्हणलं, मायबा सोडून हाहाकार मातला धावून तू ये, टाळ सोडून हाहाकार मातला धावून तू ये. Yeah.
ती देवी प्रसन्न झाली. देवीने कौल दिला आणि 19 फेब्रुवारी 1630 या महाराष्ट्राच्या मुशीत आणि जिजाऊंच्या कुशीत हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. आणि या जगतावरती अनेक राजे झाले मायबा. बरं का भाऊ, एक नाही दोन नाही, हजारो राज्यांनी या भारतावरती राज्य केलं, पण माझ्या छत्रपती शिवाजी महाराजासारखा एकही राजा या मातीत जन्माला आला नाही. असा एकच राजा,
शंभू राजांचं बलिदान आहे आणि हाच भगवा छत्रपती शिवरायांचा प्राण आहे। आठवण येते मना मनातून भगवाने एकच राजा या मातीमध्ये झाला। आले किती गेले किती उडून गेले भरारा, आले किती गेले किती उडून गेले भरारा, पण संपला नाही आणि संपणार नाही माझ्या शिवरायांचा दरारा। छत्रपती शिवाजी महाराज आणि राजे या मातीमध्ये जन्माला आले आणि तुमच्या आमच्या करता हक्काचं जगणं आम्हाला दिलं, म्हणून हे उपकार जिजाऊंचे आमच्यावर झाले, शहाजी राजांचे उपकार झाले। राजाने असं केलं काय महाराज, लयाला गेलेला आणि 750 वर्षापासून दबला गेलेला धर्म त्याचं पालन केलं, अभंगाचं पहिलं केलं। धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, धर्माचं पालन जीवनामध्ये माझ्या राजाने केलं आणि म्हणून धर्म टिकला मायबाप। नाहीतर वेळ अशी होती, काशी की कला जाती थी, मथुरा में मस्जिद होती थी, एक शिवाजी न होता तो सबकी सुनत होती थी। राजे जर झाले नसते मायबाप तर तुम्हाला ना आम्हाला आज आपण सलामच गाडीत बसावं लागलं असतं। विठाला आणि दुसरी गोष्ट, राजांनी जीवनामध्ये पाखंडाचं खंडन केलं, राजांनी अंधश्रद्धा कधीच पाळली नाही। राजांच्या जीवनामधून शिकण्यासारख्या खूप गोष्टी आहेत माहिती, पण तो जो इतिहास आहे ना तो असा दडला गेलेला आहे आणि चुकीचाच इतिहास तुमच्या आमच्यापर्यंत आला। जेवढा पुस्तकात लिहिला गेला तेवढा आमच्यापर्यंत आला। ऐका, राजांनी कधीच अंधश्रद्धा पाळली नाही। राजांनी जीवनामध्ये जेवढ्या लढाया केल्या त्यापैकी 70% लढाया त्यांच्या जीवनातल्या अमावस्येच्या दिवशीच्या देवा। अमावस्येच्या दिवशीला आम्ही म्हणतो अमावस्येला नको नको बाबा, चांगलं काम करायचं म्हणलं की अमावस्याला अभद्र असतं। असाच एक मावळा गेला, राज अहो आज अमावस्या आहे आणि गोड घ्यायला जायचं। राजा म्हणले अमावस्याला काय असतं? अहो अमावस्याला वाईट घटना घडतात। म्हणले मग घडणार आहे ना, पण कुठं? वैऱ्याच्या घरी। विठाला विठाला अमावस्यालाच काय स्वारी करायची? त्याचं कारण आहे, अंधाराचा फायदा घेऊन शत्रूला गाफील ठेवून गनिमी काव्यानं 5-5 हजार मावळ्यांनी 40-40 हजार शत्रू पळवून लावला आणि गड ताब्यात घेतले। राजे साधे नव्हते हो, तुमचं आमचं जगणे ना फक्त राजामुळं आणि राजाने हातात घेतलेल्या तलवारीमुळे तुमचं आमचं जगणं सुरक्षित राहिलं। नाहीतर तुम्हाला आम्हाला सन्मानाचं जगणं नव्हतं। अहो असा कार्यक्रम करायचा आहे तर म्हणावं लागलं असतं, अशी आम्हाला त्यांची परवानगी घेण्याची पाळी येऊ दिली नाही। हे राजांचं कार्य आहे महाराज। कसा महाराष्ट्र घडवला माझ्या राजाने, हाती तलवार घेऊन रणी भिडला या जाऊन, केली मुघलशाही नष्ट। माझ्या राजाने घेतले ते कष्ट म्हणून घडला या महाराष्ट्र। माझ्या राजाने घेतले ते कष्ट म्हणून
माझे राजे झाले आणि म्हणून तुम्हाला आम्हाला सन्मानाचं जगणं प्राप्त झालं. ऐका, राजांवरती जिजाऊनी संस्कार केले तसे तुम्ही सुद्धा आपल्या मुलांवरती, आम्ही सुद्धा सर्वांनी लेकरावर संस्कार केले पाहिजे. हो बघा, या गावामध्ये मी सेवा करतोय आणि सेवा करताना मला बऱ्याच अशा काही गोष्टी लक्षात येतात. आई वडिलांची तळमळ आहे, कशा करता? मुलासाठी कमवून ठेवायचे, त्याने सुखाने जगावं म्हणून. पण माझी या व्यासपीठावरून कळकळीची विनंती आहे, त्यांच्यासाठी कमवायचं सोडून त्यांना घडवायचं कसं याच्यावर जास्त लक्ष द्या. 4-2 रुपये तुम्ही त्यांच्यासाठी कमवून ठेवले ना, त्याचं जर कॅरेक्टर घडलं नाही, ते जर लेकरू चुकीचं जर घडलं तर ऐका, तुमच्या डोळ्यासमोर कितीही कमवून ठेवलेलं संपवणाऱ्या लेकरं आम्ही आज समाजात पाहतो. म्हणून लेकरावर संस्कार करणं ही काळाची गरज आहे. आणि बरोबर तुम्हाला सांगतो, शिक्षणासारखं पवित्र आणि जीवनाचं कल्याण करणारी गोष्ट दुसरी काहीच नाही. या ठिकाणी आमचे राऊत बाबा बसले. आज दोन्ही मुलं शिकली महाराज, दोनच मुलं आहेत ना, एक मुलगा आणि 2 मुली. पण शिक्षणाच्या जोरावर आज सुखात जगतंय कुटुंब. सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की शिकल्याशिवाय पर्यायच नाही बाबा. हा, काही काळ असा होता तुम्हाला आम्हाला आरक्षण नव्हतं, पण ते सुद्धा आता मिळाल्याशिवाय राहणार नाही. जरांगे पाटील हे आरक्षण मिळवून देणार म्हणजे देणार. यांनी कितीही नाटकं करू द्या बाकीच्यांनी. अहो, सर्वसामान्य समाज गावामध्ये ओबीसी असतील, एसटी असतील, एसटी असतील आणि मराठा बांधव मोठ्या भावाप्रमाणे राहतात सगळ्यासोबत. अरे, कोण्या एखाद्या ओबीसीच्या मुलीचं लग्न असलं तर रात्र त्यांच्यासोबत जागून स्वयंपाक करणं, बाकीच्या ह्याच्यात मदत करणं हे डोळ्याने पाहिलंय मी समोरासमोर. आणि वरून नेते काय म्हणते, आमचा ओबीसीचा अन्याय व्हायला लागला. अरे, आम्ही त्याच्यात यायला लागलो म्हणजे आपली संख्या वाढायली ना, आणि संख्या वाढल्यावर कुणाचं चलल का पुन्हा आपल्या पुढे. म्हणून विनंती आहे माझी या वरच्या लोकांना की तुम्ही कितीही आता काही केलं तरी जरांगे पाटील मागे सरकत नाही. हे काय म्हणते माहितीये का, ते जरांगे पाटलांचं काय खरंय, त्याला नीट बोलता तर येत नाही, त्यांना काय नॉलेज तर नाही. त्यांच्या नॉलेजवर जाऊ नका. त्यांच्याकडे काय नॉलेज आहे हे फक्त सरकारमधल्या लोकांना जाऊन विचारा. त्यांच्या तोंडचं पाणी पळालंय महाराज. आम्हाला धक्क्या 10% मनानेच दिलं, पण ते पाहिजेच नाही आपल्याला. का? ते चुकीचं आहे, त्याचा फायदाच होणार नाही. कुणी सर्वसामान्य माणूस जरी कोर्टात गेला तरी ते 15 दिवसामध्ये खारिज होतं. ते टिकत नाही, आणि टिकणार आरक्षण जरांगे पाटील देणार आहे. म्हणून या सरकारला विनंती, सरकार इलेक्शन आलेले, लय मराठा बांधवांचा अंत पाहू नका. आणि जर एवढं सांगून मी सरकार ऐकत नसेल ना, मग खुर्ची राहणार आहे का? नाही महाराज. हे जरी नाही काल मग दुसरं येईल, हे जरी नाही काल, हा पिंगळा आहे, पण हा पिंगळा नागपूरचा नाही, हा पिंगळा गाजरातला नाही, हा पिंगळा आज महाराजांच्या माथ्यातला आहे. त्या सरकारचे डोळे उघडण्याकरता, त्या सरकारच्या कानाची कांठळी उघडण्याकरता हे जरी नाही काल मग दुसरं येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल, दुसरं येईल, हे जरी नाही काल. मराठा मतदार मत दुसऱ्याला देईल, मराठा मतदार, मराठा मतदार, दुसऱ्याला येईल, मराठा मतदार. एकच नाही केला तरी हक्कपट्टी होईल, दुसरा नेता निवडून येईल, हे जरी नाही काल, मराठा मतदार मतदान दुसऱ्याला देईल, हे जरी नाही काल. लालाची खुर्ची तुमची मग निघून जाईल. आरक्षण आरक्षण आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या
या व्यासपीठावरून आरक्षणाविषयी बोलणं बाप्पा काळाची गरज झाली. समाजात सरकार काय करायला याचा मिळत नाही. सरकारने सगळी त्याची न्याय निष्ठा सोडून दिली माहिती. आणि जसं कसं जरांगे पाटलाला दडपता येईल याचे प्रयत्न सरकारचे चालू आहेत. पण हे कसं आहे माहितीये का, रबरासारखं आहे. सरकार जितकं याला ताणणार ना तुम्ही तितकं ते आत ओढणार आहे. म्हणून आपल्या मुलांवरती असे संस्कार करा, त्याला शिकवा. पोरांनो, ज्ञानासारखं महत्वाचं जगात काहीच नाही. एखाद्या माणसाने जर भरपूर पैसा कमवला ना, त्या पैशाला 12 वाटायचं, त्या पैशाच्या वाटण्या होतात. 2 जर भाऊ असले, दोन्ही भावामध्ये अर्धी संपत्ती वाटून दिली जाते. पण विद्येचं तसं आहे का? तुम्ही जर ज्ञान ग्रहण केलं ना, असं कधी बघितलं का तुम्ही, तू डबल ग्रॅज्युएट झालास, एक ग्रॅज्युएशन मला दी आणि एक ग्रॅज्युएशन तुला राहू दी, भावाला म्हणता येतं? ज्ञानाची कधी वाटणी होत नाही. ऐका, ज्ञानाला टॅक्स सुद्धा लागत नाही. तुमच्याकडे भरपूर संपत्ती आहे, तुमच्या पैशाला सरकार टॅक्स लावतं. दुसरी गोष्ट, पैसे घरात आहेत, तुम्हाला झोपायच्या आधी घराचा विचार करावा लागतो. इकडलं खिडकी लावली का, दार लावलंय का, गेट लावलंय का, वरचा गेट लावलाय का, स्लॅब वरचा का, घरामध्ये चोर येण्याची शक्यता आहे का, पैसे जास्त झाले. पण ज्ञानाचं तसं नाही. ज्ञानाचं कसं आहे ऐका, न चोर हर्यम न च राज हर्यम न भ्रातृ विभाज्यम न च भारकारी व्ययकृते वर्धते एव नित्यम विद्याधनम सर्वधनम प्रधान. विद्याधन हे सर्व धनामध्ये प्रधान धन आहे. चोर त्याची चोरी करू शकत नाही. भावामध्ये न भ्रातृ विभाज्यम, त्याचं विभाजन होऊ शकत नाही. न च भारकारी, बरं तुम्ही पैसे सोबत घेतले तर त्याचं वजन होईल तुम्हाला. तुम्ही ऐकलं काय, एखादा माणूस म्हणला काय राव एवढं जीवनात ज्ञान कमविलं पण आता वजन छपाना झालंय त्याचं. ज्ञानाचं वजन सुद्धा होत नाही. आणि व्ययकृते वर्धते एव नित्यम, ज्ञान तुम्ही जर देत राहिलात ना ते वाढत जातं माय बाप. ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते, त्या ज्ञानाचे मंदिर हे सत्य शिवाहुनी सुंदर हे. ज्ञान दिल्याने आमचं ज्ञान सुद्धा वाढत जात. व्ययकृते वर्धते एव नित्यम विद्याधनम, सर्व धनामध्ये प्रधान विद्याधन आहे. म्हणून विद्या प्राप्त करा. पण ही पोरं काय करतात माहितीये का, लक्षच देत नाहीत महाराज. एके ठिकाणी मी एक असं कीर्तनामध्ये मुलाला प्रश्न विचारला, म्हणजे काय रे बाबा अभ्यास करतो का? तो मला करतो. म्हणलं सांग, तुझ्या वडिलाला जर मी 10,000 रुपये 1 वर्षाकरता व्याजाने दिले, कसे? मी काय व्याजेवारी करत नाही बरं, मीच अडचणीतला फारच आहे. तुम्ही म्हणता वैयक्तिक अनुभव सांगायले का काय महाराज? दृष्टांत देण्याकरता सांगतो, तुझ्या वडिलाला 10,000 रुपये दिले आणि दर महिन्याला 1,000 रुपये व्याज. किती? 1,000. 12 महिन्यानंतर तुझे वडील मला किती परत देतील? ते मला दिलेच नाही ना. पण अरे मी मला समजायला काय तुझ्या पप्पाचं चाललंय म्हणलं, आहे का नाही? समजायला काय हरकत आहे? बरं मला डबल सांगा. म्हणलं 10,000 रुपये तुझ्या वडिलाला 1 वर्षाकरता दिले आणि तेच तुझ्या वडिलाला दर महिन्याला 1,000 असं व्याज, 12 महिन्याचे किती मला परत येतील? मग त्याने हिशोब केला. मुद्दल 10, 12 महिन्याची 12, किती झाले पोरो? 22. 10 आणि 12 22. बरोबर उत्तर दिलं महाराज. त्याला म्हणलं तू सांग. त्याने असे मोजले. मला सांगू का? म्हणलं सांग. मला सांगू का? अरे म्हणलं सांग. मला 0. अरे म्हणलं असं कुठं गणित असतं का? मुद्दलाचे 10 आहे, व्याजाचे 12, 22 येतील ना? ते मला आहा असे नाही देत. मी म्हणलं कसं काय? माझ्या बापाने अख्ख्या गावाला चंदन लावलाय, मला तुमचेच काउंट परत देईल. या मुलांवर संस्कार करायचे असतील ना, आधी आपण स्वतः त्यांच्या समोर चांगलं वागावं लागतं महाराज, आणि मग त्यांच्यावर संस्कार होत असतात. आपण त्याला म्हणायचं व्यसन वाईट असतं, करत जा जाऊन ये. ते मला बरं हा हे घे 10 रुपये तंबाखूची पुडी घेऊन ये. म्हणजे आपणच त्याला तंबाखूची पुडी आणायला सांगायची. आणि ते कसं व्यसन सोडेल महाराज? ते पुन्हा मग व्यसनच करताय ना. आणि व्यसनाची जीवनाची अधोगती आहे बघा. व्यसन जर केले ना, जीवनात व्यसन कधीच करायचं नाही. मला असा आता ब्राह्मण देव इथं बसलेले, त्यांच्यात असा एखादा माणूस दाखवा की जो दारू पितो. नाही महाराज, शोधून सापडणार नाही. का? जीवन कसं जगायचं याचं संपूर्ण ज्ञान आहे. वाईट मार्गाला गेलो तर वाईट होणार आहे, चांगल्या मार्गाला जगत राहिलो तर चांगलं होणार आहे ना. ते
म्हणून व्यसन कधी करायचं नाही. पण व्यसन करणाऱ्याला काही कळतच नाही महाराज. ते काही केलं तरी व्यसन करायचं ते करतच. एक जण का नाही भरपूर दारू पेलं घरी येऊन झोपलं महाराज. आणि सकाळी उठलं दारात येऊन आता ती गृहिणी उठलेली ती झाडून काढते, सडा टाकते, रांगोळी काढते आणि हे तिला म्हणते पुन्हा, अय मला जर सरपंच केलं तर गाव बदलून टाकू. फुल पेलेलं होतं महाराज. मला जर सरपंच केलं तर गाव बदलून टाकीन. बर मला जर खासदार केलं तर जिल्हा बदलून टाकीन. ती म्हणजे आज लयच बिघडले हे काही बी भकायला लागले. पण काय बोलावतं हे हाणल्याशिवाय राहायचं नाही. ते म्हणते मला जर मुख्यमंत्री केलं तर महाराष्ट्र बदलून टाकीन. म्हणजे आता कुठवर जातं ह्याचा काही हिशोब नाही. ते मोदी पर्यंत गेलं. मला जर पंतप्रधान केलं तर देश बदलून टाकीन. ती म्हणजे देश बदलायचं गाव बदलायचं बाजूला राहू द्या. आधी लुंगी समजून म्हातारीचं लुगडं गुडाळून आला तेवढं बदला. या पिणाराला काही भानच नसतं ना महाराज. त्याला कळतच नाही. बघा मध्ये माते तया, मध्ये म्हणजे दारुणी जो मातला. मध्ये माते तया नाही देह भाव आपुले अवयव अवलिता. हात कुठे पाय कुठे कपडे कुठे याचं सुद्धा त्याला भान नसतं. पण ते काही केलं तरी त्याचे हट्ट काही सोडत नाही ना महाराज. एक जण तर पिलं एवढं पिलं आणि गचकन जागेवरच मिळलं. तिघ जण बसले होते पेत त्यातलं ते दुसरे दोघ जण म्हणले बघा हे मेलं बाबा. म्हणले आता काय खरं नाही. ते मला का मग ह्याच्याकडे 800 म्हणला आणि मग 800 रुपये बुडून मेलं म्हणला. दुसरा म्हणला माझे तर 700 म्हणला. ह्याच्याकडे दोघांचे मिळून 1500 घेऊन मेलं. आता वसूल कसे करायचे ऐका. ते मला सगळं माहिती. तू माझ्या संग चल बघतो. आणि यांनी महाराज दोघांनी तटकी तयार केली. 2 लाकडं बांधले त्याच्यावर ते टाकलं मस्त. त्याला रुपया चिटकीला निघाले घेऊन त्याला कशाला मेलेल्या डेड बॉडीला. मागून दोन्ही खांद्यावर आणि पुढच्या दोन्ही खांद्यावर दोघांनीच आणता यात्रा. राम नाम सत्य आहे. आणि मेन चौकामध्ये आले बघा. चांगलं प्रसिद्ध गाव होतं. चौकात आले त्या हॉटेल जे होतं प्रसिद्ध हॉटेल त्या हॉटेलच्या पाठीलाच हे उभा केलं. महालक्ष्मी उभं केलं. ते बांधलेलं रुपये चिटकिलेला पांढऱ्या कपड्यात आणि नीट गेले हॉटेलमध्ये म्हणले काय जेवायला. ते म्हणले काय पाहिजे ते आहे म्हणले. ते म्हणले गुलाबजाम आणा 4 ह्याला 2 त्याला 2. बासुंदी आणा 4 ह्याला 2 त्याला 2. इतकं जेवले 1600 रुपये बिल केलं. 12 ते 1600 वसूल किती करायचे 1500. पुन्हा वेटरला म्हणताय किती झाले रे. ते म्हणलं 1600 रुपये बिल झालं. ते म्हणलं आता बरोबर झालं. उठले निघाले ना ते. आता ते हॉटेलवाला होतं जे धष्टपुष्ट होतं ते काय ह्याला असं सोडणार नव्हतं. ते मला अरे पैसे काय तुमचा बाप देणार आहे का म्हणले. खाल्लं लगे उठले की निघाले. ते म्हणले तुम्हाला माहित नाही काय पैसे आमचे बॉस देणार आहेत म्हणले. तुमचे बॉस कुठे आहेत. आमचे बॉस म्हणले बाहेर कुठं तुमच्या पाठीपाशी उभा आहे. आणि ते पळतच आलं. 1600चा प्रश्न होता. पळत आलं बघत येतं काय हे उभा केलेलं महालक्ष्मी मुळे रुपये चिटकिल्याला. आणि 150 लोक आजूबाजूला जमले. ते बघत येत काय चाललाय तमाशा. हे पळतच मध्ये गेलं. काउंटर मधून 2000 काढले आणि याच्या हातात ठेवले. मला हे 2000 घे पण हे आधी उचल. मग हॉटेलची लावताना वाट. तुम्हाला सांगतो दारू पिणाऱ्याला काहीच कळत नाही. एक तर दारू पिणारा दारू प्यायचं आणि गावातल्या लोकांना शिव्या द्यायचं. गावातल्या लोकांनी ठरविलं सरपंच साहेबांनी त्यांनी म्हणले दारूच बंद करायची गावात. केली त्यांनी बंद. मग ते शेजारच्या गावाला जाऊन प्यायचं. बरं शेजारचं गाव असं डोंगराला उताराने गाडी खाली यायची आणि हे चढत सायकलवर जायचं महाराज. ऑटोचे तिकीट देऊन जाईल तर पैसे कशाला प्यायला. पुन्हा सायकलवर जायचं. सायकल बी असली टपाड. मागचं पत्तर नाही पुढचं पत्तर नाही चेनचं पत्तर नाही. एवढं काय त्याला ब्रेक पण नाही. असली भंगार सायकल. आणि ती सायकल घेऊन चढायला जायचं दुसऱ्या गावाला. बरं ते पिलं संध्याकाळच्या टायमाला वापस निघालं. बरं त्याला ब्रेक नाही. सायकल लागली उताराला. याने उताराला लागायची आणि गावातून एका माणसाची अंतयात्रा निघायची. राम नाम सत्य होय. हे चढायला लागली आणि ते उताराला. आता मला सांगा सायकलला ब्रेक लागेल का. हे चप्पल घालायला त्या चाकात ब्रेक लावण्यासाठी. पण सायकल काही थांबना. वाटा सायकल उड्या मारीतच चालली. तो काय डांबरी रस्ता नव्हता. तो दगडी खडकी रस्ता होता. धडा सायकल उतारायला लागली. आता ही अंतयात्रा आलेली हे तर आरबळ आहे ना. म्हणजे हे जर अंगावर आलं तर टंगडं फिंगडं मोड्याशिवाय राहत नाही. म्हणजे पहिलं तर ते शिकाळीवालं डाव्या बाजूला 2 पाटे रस्ता सोडून पळालं.
गाडगं घेतलेलं. मागचे लोक सगळे उजव्या बाजूला पळाले, सगळे पळाले. खांदेकरी कुठं जाते महाराज? ते चौघ जण हे म्हणताय ब्रेक नाही, ब्रेक नाही. काय ह्याचं ब्रेक नाही? नीट आलं चौघाच्या मध्ये, गॅप दिसली, खाली पडली महाराज ती डेड बॉडी. त्याच्यात एक जणांनी धरला, मला तो टंगड्याच मोडतो. ते टंगड्या मोडतो म्हणतात, हे त्याला म्हणतात फाडून टाकेन. ते मला तू हे फाटलेले कपडे कोणी शिविनान, मला काय फाडून टाकेन म्हणतो. हे बघ ना काय केलं, मला काय केलंय, मला हे मड पाडलं खाली, तुला काय अक्कल फिकल आहे का? ते मला जे पडलं ते काय म्हणत नाही, तू काय बापा चाललं. आता मड कुठं बोलत असतं वे महाराज? नाही नाही, पिणाराला काही भानच नसतं. बरं हे पिणार कशाला भेट बी नाहीत बघा. ते पेलं का नाही, ते असा गावचा राजाच होत ती, त्याच्या कुणीच नादी लागत नाही. एकटं का नाही, पिणार डॉक्टरकडे गेलं आणि डॉक्टरकडे जाऊन म्हणते, डॉक्टर डॉक्टर माझा दातच लय दुखायला. डॉक्टर म्हणले या तपासून सांगतो. तपासलं बरं का भाऊ, आणि त्याचा दात किडलेला होता. किडलेला दात त्याचा डॉक्टर म्हणले पाडावंच लागतो, पर्याय नाही. ते म्हणलं नाही नाही नाही, मला भेव वाटतं भाऊ, मला दात पाडायचं म्हणजे भेव वाटतं. डॉक्टर म्हणले अहो 2 मिनिटाचं काम आहे, 4000चा गिराईक डॉक्टर बी कसं जाऊन देईल, त्याला गिराईक कमी राहते जरा. ते म्हणले 200 रुपये खर्च करू आता ह्याच्यासाठी, पण याचा दात पाडायचा. ते म्हणले तुम्हाला भीती वाटते ना? त्याला माहित होतं की घेणारा गिराईक. डॉक्टर मध्ये गेले, त्यांनी एक बाटली आणली दारूची, ग्लास पुढे ठेवला, ग्लास भरला. म्हणजे भीती वाटते ना, घ्या. त्याने घेतली ना, म्हणले आता भीती वाटते, मला आता थोडी थोडी वाटते. ते काय बाटली संपवल्याशी थांबणार नव्हतं. दुसरा ग्लास भरला, त्याने दुसरा ग्लास आणला, मला आता भीती वाटते. ते मला थोडी थोडी वाटते मला आता. डॉक्टरने ओळखलं हे का नाही, ह्याचं माप कंप्लीट केल्याशिवाय ग बसत नाही. डॉक्टरने राहिलेला अजून एक ग्लास भरला आणि पुन्हा त्याने पेल्यावर डॉक्टर म्हणतोय आता भीती वाटते. ते मला अजिबात नाही, बघतो माझ्या दाताला कोण हात लावतो टोंगळच मोडतो. म्हणजे हे आलंय दात पाडायला, डॉक्टरचं लागले टंगळ मोडायला. अरे दारूने आयुष्याची अधोगती आहे, म्हणून दारू प्यायची नाही. दारू दारू गाजा मध्ये यार, दारू गाजा मध्ये यार, दारू पिऊ नका, व्यसन करू नका. हे जीवन पुन्हा मिळणार नाही. स्वतःला जर शिवरायांचे मावळे समजत असाल तर दारूला हात सुद्धा जीवनात कधी लावायचा नाही मायबाप. अरे कुणाला म्हणावं शिवरायांचा मावळा, ज्याने या मस्तकावर चंद्रकोर लावली आणि समोरून येणारी प्रत्येक स्त्री तिच्यात त्याला दिसली बहीण आणि माऊली, तो म्हणजे शिवभक्त. तो म्हणजे शिवभक्त. परस्त्रियांना आईचा दर्जा देणारे माझे छत्रपती शिवाजी महाराज. म्हणून व्यसन कधी करायचं नाही. आणि शिवरायांचा मावळा समजत असाल तर वाईट कधीच वागायचं नाही मायबाप. कच्च्या कानानं कधी राहायचं नाही. ऐका, आजकालचा मावळा करतो काय, चंद्रकोर लावायची, राजांची प्रतिमा त्या गाडीवर लावायची आणि मागे लिहायचं अय बघतोस काय मुजरा कर, आणि गाडी धाब्यावर. अरे लाज वाटते तुला? शिवरायांचा मावळा म्हणून घेतोस आणि गाडी धाब्यावर लावतोस. ज्याने शिवरायांची प्रतिमा गाडीवर लावली पण गाडी कधीच धाब्यावर नेली नाही, तो खरा शिवभक्त. म्हणून स्वतःला शिवभक्त समजता, शिवरायांचे मावळे समजता तर शिवरायांची शिकवण आपल्या अंगामध्ये बांधवा. आपल्या वर्तनामध्ये शिवरायांचे विचार आणा, त्याच्याशिवाय जीवनाचं कल्याण होणार नाही मायबा. विठाला विठाला
एक जणाने काय केलं, पाठीमाग गाडीवर लिहिलं बघा, संभाजीनगरला चालू होतो आम्ही, गाडी मस्त 110 120च्या स्पीडने होती, जोरात चालत होती, माने मामा गाडी चालवायला होती. तेवढ्यात एक जण आमच्यापेक्षा हाय स्पीडने आला, पल्सर गाडी, समोर येऊन पुन्हा आडवा आला, असा कट हाणून पुढे गेला महाराज. आणि माग लिहिलेलं, बघतोस काय रागानं, वरटॅक केलंय वाघानं. बघा हे वाघ. बर तिथून पुढे गेला, त्याला चलत चलत फोन आला. गाडीवर फोनवर कधी बोलायला नाही पाहिजे की नाही, पण हा तसाच फोनवर बोलत होता. गाडीची स्पीड पर्यायाने कमी झाली बोलत असल्यामुळं, आणि आमची गाडी पुढे निघून गेली. त्याला ते सुद्धा जमलं नाही, फोन ठेवले त्याने बघितलं अजून गाडी पुढे गेली, अजून पुढे आला आणि परत समोर येऊन कट हाणला. आता मामा राग आला, हॉर्न दिला मामाने, तरी तो तसाच निघून गेला. आणि माग लिहिलेलं काय, बघतोस काय रागानं, ओव्हरटेक केलंय वाघानं. तुम्हाला सांगतो, वाघ असा सनाट गेला का नाही पुढी, पुढे आलं होतं वळण, आणि वळणावर 4-5 RTO अधिकारी उभा होते, रोड टॅक्स ऑफिसर म्हणजे मसाडी म्हणायलो मी. 4-5 म्हशी कॉर्नर मध्ये उभ्या होत्या. हे जे गेलं का नाही, नीट म्हशीला जाऊन धडकलं, धाडकन मोटरसायकल पडली पंख्यात, आणि हे पडलं डिवायडरवर बेसून. मामाला म्हणलं, मामा कस करायचं? मामा म्हणजे दवाखान्यात बसतो, न्यू चालू होतो संभाजीनगरला, पुढे फुलंब्रीला कार्यक्रम होता आम्हाला. मग गाडीत टाकला आणि घाटीला नेला. तिथं नेल्यानंतर डॉक्टरनी क्वाटवर घेतला. म्हणले तुम्ही कोण? म्हणलं आमचं याचा काही परिचय नाही. नाही काय नाही म्हणले, बेशुद्ध झाले मार लागल्यामुळं. डॉक्टरने असे पाण्याचे शिंतोडे तोंडावर हाणले की ते लगेच त्याला जाग झालं महाराज. आणि जाग झालं पुन्हा आमच्याकडे बघायला लागलो रागाने, की कपड्याचा अवतार, आमचं धोतर घातलेलं, शर्ट घातलेलं, आणि रागाने बघायला. मी बी त्याला म्हणलं, अरे बघतोस काय रागानं, दवाखान्यात आणले वाघानं. दवा ग बसलो महाराज. ते ऐका, ही घमेंड आणि ही तरुणाईची ऊर्जा ही व्यर्थ कामासाठी वाया घालवायची नाही. शिवाजी महाराजांच्या जीवनातून एकच गोष्ट शिकायची, काय? आपल्या आई वडिलांसाठी जगायचं कसं. शिवाजी महाराज उभं आयुष्य जगले. तुम्ही म्हणताल कुणासाठी? मा जिजाऊंसाठी, शहाजी राजांसाठी. काय स्वप्न होतं शहाजी राजांचं आणि जिजाऊंचं? हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा, मातोश्रींची इच्छा, पिताश्रींची इच्छा, आई वडिलांची इच्छा पूर्ण करण्याकरता राजा उभ्या वयाची 35 वर्ष घोडदौड केली आणि हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. पण आजकालची पिढी बिघडली, मायबाप बिघडली. एक पोत्यावर आई, 1.5 पोत्यावर बाप वाटून घेतला. आज त्या आई वडिलांना एकत्र सुखानं म्हातारपणाचं नांदण्याचं सुद्धा स्वातंत्र्य नाही. मोठी विचित्र पिढी आली मायबाप. आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया, माता पिता को नहीं माने, माता पिता को कोई नहीं माने, औरत को बहुमान, बीवी को बहुमान, आई रे बेमान दुनिया, मोठी बेमान दुनिया आली. ते म्हातार थोरल्याच्या ओट्यावर बसलेले आणि त्या म्हातारीकडे बघून म्हणता, अगं 4-4 मुलं होती घरामध्ये, 4 पत्राच्या घरात चटणी भाकरी कळणा कोंडा खाऊन ही मुलं लहानाची मोठी केली. पण आज 4-4 मुलांच्या 4-4 बंगल्याच्या एकाही कोपऱ्यामध्ये सुखाचं आणि समाधानाचं जगणं त्या मायबापांना नाही. पिढी बिघडली मायबाप, पिढी बिघडली. अरे आई म्हणजे काय असते? गोठ्यातली गाय असते, लंगड्याचा पाय असते, दुधावरची साय असते, आई असते शिदोरी. आहे तोपर्यंत तिची किंमत कळत नाही हो. ज्याची आई गेली ना त्याला विचारा आईची किंमत. ज्याला डोळा नाही त्याला विचारा डोळ्याची किंमत, ज्याला हात नाही त्याला विचारा हाताची किंमत.
ज्याला पाय नाही त्याला विचारा पायाची किंमत, आणि ज्याला माय नाही त्याला विचारा मायेची किंमत. सबसे बड़ी है माँ पगले, सबसे बड़ी है माँ, माँ से बढ़कर कोई नहीं है, वो देती है दुआ. पगले सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है. अरे आई या जगतातून सोडून गेली ना, तेव्हा आईची किंमत कळते. या जगाचे तुम्ही राजे जरी झाला, जगाची सत्ता तुमच्याकडे आली, संपत्ती तुमच्याकडे आली, पण तरी देखील तुम्ही मायेच्या प्रेमाला भिकारी होता. मायबाप स्वामी तिने जगाचा, आई विना भिकारी, आई विना भिकारी. आईच्या प्रेमा खातर तुमचं आयुष्य भिकारी होतं. अरे आई काय करते, 9 दिवस 9 महिने 9 दिवस दगडासारखं ओझ या पोटामध्ये वागवते, हाताचा पाळणा करते, नेत्राचे दिवे करते, 32 धारा दुधाच्या पाजणारी आईच असते हो. त्या लेकरानं अंतरून ओलं केलं ना, ओल्या जागी स्वतः निसते मायबाप, कोरड्या जागी त्याला टाकते. अरे त्याचं जर दुखायला लागलं तर रात्र रात्र मिठाच्या पट्ट्या देणारी आईच असते. स्वतःच्या पोटामध्ये अन्नाचा घास नसू द्या, पण दुर्डीतलं आहे ते लेकराच्या पोटामध्ये घालण्यासाठी तिची तगमग असते. ती आई गेल्याशिवाय तिची किंमत कळत नाही हो. ज्याची आई तर आहे ना, जिवंत आहे, त्याला नाही कळणार. ज्याची आई गेली त्याला कळेल की माईचं प्रेम काय असतं. अरे बापाचं प्रेम कसं असतं. जो बाप रानात उन्हामनात राबला, हाडाची काढ केले, रक्ताचं पाणी केलं, रात्रीचा दिवस केला. अरे ज्या बापाची बनेल फाटली, त्याने स्वतःसाठी बनेल नाही घेतली, आणि त्याचं धोतर फाटलं, कमरेपर्यंत खोचून त्याने धोतर आपलं आयुष्य व्यतीत केलं. माय बाप त्या बापाची चप्पल तुटली, चप्पल नाही घेतली, सुतुळीने बांधून बांधून आपलं आयुष्य व्यतीत केलं. त्या बापाच्या फाटक्या कपड्याची तमान बाळगता त्याने तुमच्या शाळेची फीस भरली, तुम्हाला नोकरी लावली. काय पाप केलं त्याने, तुम्हाला नोकरी लावली. आज जे नोकरीला आहेत ना, त्यांचेच मायबाप आश्रमात आहेत. मायबाप मोठी दुःखाची गोष्ट आहे. मला तर वाटतं अशा माणसाने जगण्यापेक्षा मेलेलं बरं, की ज्याला आपले मायबाप सांभाळणं होत नाहीत. मायबाप, अरे बाप तुमच्या आमच्यासाठी काय करत नाही. बाप स्वाभिमानी बाळा, बाप कणखर कणा, त्याच्या काळजात सुद्धा काजाळूची संवेदना, त्याची पहाडाची छाती, त्याच हृदय गुलाब, त्याच्या घामाच्या थेंबाला हिया मोत्याचा रुबाब. पण बाप आहे तोपर्यंत कळतो का हो? नाही नाही. अरे एक गोष्ट लक्षात ठेवा, आज पश्चिमेला मावळेला सूर्य उद्या पूर्वेला पुन्हा दिसेल, आता ढगाळ गेलेला चंद्र पुन्हा दिसेल, पण मातीआड गेलेली माय आणि मातीआड गेलेला बाप पुन्हा कधीच बघायला मिळत नाही. आहे तोपर्यंत त्यांची सेवा करा, त्यांची कदर करा. तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे. माय बापाला जर तुम्ही सांभाळले ना, कोणत्याच देवाची पूजा करण्याची तुम्हाला गरज नाही. म्हणून विनंती या ठिकाणी बसलेल्या माझ्या बंधूप्रमाणे सर्व ग्रामस्थातील बंधूंना, की आपल्या आई वडिलांची इच्छा जपण्याचं काम करा, त्यांच्यासाठी जगा. ऐका, आम्ही चॉकलेट मागितली ना, 1 रुपया ती देणारी आई आम्हाला पटकन आठवते हो. पण आम्ही उभं आयुष्य कुणाच्या समोर हातच पसरू नये म्हणून आमच्यासाठी संपत्तीचं गाठोड आमच्या पदरात देणारा, 10-10, 5-5 एकर जमीन कमवून आमच्या आयुष्याची रोजी रोटी देऊन जाणारा बाप मात्र आम्हाला आठवत नाही. बाप माई इतकंच प्रेम करतो, फक्त तो व्यक्त करत नाही, त्याला व्यक्त होता येत नाही. त्याला माहितीये बापच जर का रडायला लागला ना, तर मग मुलांच्या पाठीमाग खंबीर कणा म्हणून कुणी उभा राहावं. बाप रडत नाही. त्याचं कसं असतं सांगू का तुम्हाला. उरामंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातलं पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा केला,
वाकला घडीभर तू थांब जरा ऐक त्याची धापर दर्यव घडहाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर बाप हलत नाही महाराज कधीपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आणि गेल्यावर मग कुणाची तरी लेकर आपल्या वडिलांना पप्पा पप्पा दादा दादा बाबा बाबा म्हणतात आणि मग याच्या डोळ्यातून टपकून पाणी येतं महाराज आणि मग कोणतरी पाणी पुसतो तेव्हा त्याला बापाची आठवण होते माझ्या डोळ्यातली आसव कुणी मायेनं पुसताना माझ्या डोळ्यातली आसव कुणी मायेनं पुसताना उरीहून का दाटतोया गोष्ट बापाची सांगताना त्याच्या फाटक्या सजऱ्याला किती ठिगळ जोडलेली उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातर लावलेली मला कस कस होत या कुणी बाबा म्हणताना उरीहून का दाटतोया गोष्ट बापाची सांगताना या ठिकाणी उपस्थित सर्व बंधूंना मला एवढंच सांगायचंय की शिवरायांच्या जीवनातून शिकायचं काय उभं आयुष्य मायबापासाठी कसं खर्च करायचं हे माझ्या छत्रपती शिवरायाकडून शिकायचं आपला हळूहळू हळू वेळ निघून गेला मायबाप पहिल्याच चरणावर आपण अजून आहे आणि वेळ झालेला आहे यानंतर भोजनाचा कार्यक्रम होणार आहे म्हणून शेवटचे 5 मिनिटं घेणार आहे तुम्ही आता एकच करायचं आतापर्यंत तुम्हाला टाळी वाजवा म्हणलं नाही नाव घ्या म्हणलं नाही पण आता आपल्याला शिवरायांचा एकदा जप करायचा विठोबा रखमाई जप घ्यायचा आणि ज्ञानेश्वर माऊली करून सांगता करायची जय जिजाऊ जय शिवराय जय भवानी जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय जय भवानी जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय जय भवानी जय शिवराय